मित्रांनो, मी दीपक काळजे तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. आता जे आपण ही प्रश्नपत्रिका आणली ते 2021ची MPSC मार्फत PSI STI ASO जी प्री परीक्षा होती त्या प्री परीक्षामध्ये ही प्रश्नपत्रिका घेण्यात आली होती आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये 15 प्रश्न आपल्याला मॅथ आणि रिजनिंगवर दिले आहे. तर चला आपण यांचं एक्सप्लेनेशन बघून घेऊ. हे कोणत्या टॉपिकवर आले होते, कोणत्या टॉपिकमधून आले होते. आता या जो 71 नंबर प्रश्न आहे ही ए नंबरचा सेट आहे. ए नंबरच्या सेटमध्ये 71 नंबरवर आपल्याला गणित आणि रिजनिंग दिले. आता 71 नंबरच्या प्रश्नामध्ये मी सांगतो, एक भक्त मंदिरामध्ये दर्शनाला गेला असता त्याने प्रत्येक पायरीवर, आता इथं काय दिले, प्रत्येक पायरीवर त्या क्रमांकाने एवढी फुले ठेवली. म्हणजे पायरी एवढ्या, पहिल्या पायरीवर 1 फुल, 2 नंबरच्या पायरीवर 2 फुलं, 3ऱ्या नंबरच्या पायरीवर 3 फुलं, 4 नंबरच्या पायरीवर 4 फुलं, असे तो 24. त्या मंदिराला 24 पायऱ्या आहे. देवाला 9 फुलं व्हायली त्यातली आणि तेव्हाकडे त्याच्याकडे 17 फुले उरली. म्हणजे त्याच्यात काय आहे, त्या 24 पायऱ्यावरची फुलं काढणे आपल्याला, प्लस देवाला वाहिलेले 9 फुलं ऍड करणे, प्लस 17 फुलं त्याच्याकडे शिल्लक आहे. म्हणजे आपल्याला ह्या 24 पायऱ्यावरची फुलं काढणे किती. त्याचं सूत्र आहे मित्रांनो, n कोणसा n + 1/2. ह्या सूत्रात जर आपण 1 ते 24 पायऱ्याच्या किमता टाकल्या, 1 ते 24 पायऱ्या म्हणजे n बरोबर 24 आहे आपल्याकडे. 24 गुणिला 24 + 1/2, 24 गुणिला 25/2, बेक बे 12, म्हणजे 25 गुणिला 12 करणं पडेल. 12 गुणिला 25, 25 दुनी 50, चला 5, 25 1 25 आणि 5 30, म्हणजे 300 फुलं आले आपले. 24 पायऱ्यावर किती फुलं दिलं ना, 300. आणि त्याच्याकडे 26 फुलं शिल्लक आहे. 9 फुलं त्यानं देवाला वाहिले, 17 फुलं त्याच्याकडे आहे, म्हणजे असे 26, असे झाले 326 फुलं. आपलं उत्तर आहे 4 नंबरचा पर्याय 326. चला मित्रांनो, आता 72 नंबरचा प्रश्न बघू. 72 आहे आपल्याला दिशाज्ञानवर आहे मित्रांनो प्रश्न. दिशाज्ञान सांगेल आपल्याला. आता एक श्रीकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. आता इथं श्रीकांत उभा आहे, हे उत्तर आहे आणि हे दक्षिण, हे पूर्व, हे पश्चिम, हे पूर्व, हे पश्चिम, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम. श्रीकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. इकडे तोंड करून उभा आहे तो वरती, तो उजवीकडे वळतो. आता इथंच उभा आहे तो, अजून बाहेर चालला नाही, फक्त त्याचं उजवीकडे होतं, तो उजवीकडे उडतो. आता त्याची बाजू इकडे उजवीकडे, इकडे जर तोंड असेल त्याचा उजवा हात आहे इकडे, म्हणून तो उजवीकडे वळतो आणि 30 किमी चालतो. हे 30 किमी चालला तो, प्रवास करतो. नंतर तो डावीकडे वळतो. आता त्याचं तोंड जर पूर्वेकडे, डावी बाजू येईन त्याची, म्हणून तो डावीकडे वळतो. डावीकडे वळतो, 20 किमी प्रवास करतो. 20 किमी प्रवास करतो. पुन्हा तो उजवीकडे, आता उजवीकडे ही बाजू येईन त्याची उजवी, ही बाजू येईन उजवी, उजवीकडे वळतो, 40 किमी चालतो. हे 40 किमी प्रवास करतो. तो पुन्हा उजवीकडे वळतो. आता उजवीकडे, आता हे पूर्वेकडे तोंड त्याचं, तर उजवी बाजू ही कडे येईन, म्हणून उजवीकडे चालतो तो. व 35 किमी चालतो. हे 20 आणि हे 15, हे 20 हे 15, असे झाले 35. इथपर्यंत आला तो. तर त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे. आता मित्रांनो, आपल्याला यांच्या बेरजा करण्या पडेल. हे इथून पासून हे 40 आणि हे इथपर्यंत याचे 20 आणि इथपर्यंत 15, म्हणजे असा गेला तो ना असा आला तो. ह्या इथं होता तो उभा, म्हणजे तो ना पूर्वेकडे. आता त्यानं सांगितलं आपल्याला त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे. आता त्याचं तोंड या दिशेला आहे, या दिशेला. इकडे दिशा कोणची आहे, दक्षिण, म्हणून आपलं उत्तर काय आहे, दक्षिण. इथं 70 किमी गेला तो असा आणि असा 35 किमी आला, म्हणजे पूर्वेकडे जाऊन सनीकडे दक्षिणकडे आला तो खाली. इकडे पूर्व बाजू होती, इकडे खालती दक्षिण बाजू होती, दक्षिण बाजू दिली होती आपण, म्हणून त्याचं तोंड आहे दक्षिण बाजूकडे. चला मित्रांनो, 73 नंबरचा प्रश्न बघूया.
या 73 नंबरचा प्रश्न वरून आयोगानंच बाद केला आहे, त्याच्यामुळे आपण याचं काही एक्सप्लेन पाहू नये. आता 74 नंबरचा प्रश्न म्हणतो, हिच्यात आपल्याला 100 विद्यार्थी दिले. एका 100 विद्यार्थ्याच्या वर्गात म्हणजे एकूण विद्यार्थी किती आपल्याकडे 100 हे ध्यान ठेवा. एकूण 40 विद्यार्थी गणित उत्तीर्ण झाले व 60 विद्यार्थी इंग्लिश उत्तीर्ण झाले. 8 विद्यार्थी गणित व इंग्रजी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण. इथं अनुत्तीर्ण हे ध्यान ठेवा, उत्तीर्ण नाही अनुत्तीर्ण आहे. तर किती विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले म्हणजे आपल्याला उत्तीर्णचा आकडा काढणार आहे. आता इथं आपण एक गोल केलं, हे गणित आणि इंग्रजी. तो काय म्हणतो 40 विद्यार्थी हिच्यात पास झाले आणि 60 विद्यार्थी हिच्यात पास झाले म्हणजे इंग्रजीमध्ये. 60 इंग्रजीमध्ये गणितामध्ये यांचे टोटल झाले त्यांची 100 झाली. म्हणजे मग हे 8 विद्यार्थी दोन्ही विषयामध्ये अनुत्तीर्ण पास होणारे विद्यार्थी किती आहे 8. म्हणजे 8 शिल्लक झाले. म्हणजे काय 108 मुलं होते का वर्गामध्ये? नाही, 100 मुलं होते. म्हणून आपल्याला इथला आकडा काढ नाही, या दोघी विषयामध्ये पास होणारे लोक किती याचं प्रश्नाचं उत्तर काढणं आपल्याला. तर आपल्याला या 100 मधून 8 काढणे पडतील. झाले 92. म्हणजे या दोघी विषयामध्ये 92 लोक पास झाले. या दोन इंग्लिशमध्ये बी आणि गणितामध्ये बी. आणि 8 विद्यार्थी नापास झाले. 8 विद्यार्थी नापास झाले आणि इथं 92 आला पाहिजे दोघीचा आकडा. म्हणजे अशी एक सामायिक संख्या घेणे पडेल आपल्याला की यांची तिघीची बेरीज 92 आली पाहिजे. म्हणजे हिच्यातून बी सुद्धा आपल्याला 8 वजा करावे लागतील, हिच्यातून बी 8 वजा करावे लागतील. म्हणजे इथं अशी 8 संख्या येईल. उत्तर पण सुद्धा आपला 8 येईल. म्हणजे हिच्यात 8, हिच्यातून 8 वजा केलं की इथं 32 येईल आणि इथून 8 वजा केलं की इथं 52 येईल. हे 52, हे 8, 52 आणि 32 आणि प्लस हे नपास होणारे 8, अशी यांची तिघीची चारीची टोटल 100 यायला पाहिजे आपले. आणि ती येते 8 8 16 16 4 20. चला 2 बरोबर 100. म्हणजे तुम्हाला समजतंय का? 8 विद्यार्थी नापास झाले, 8 दोघी विषयात पास झाले आणि फक्त 32 विद्यार्थी गणितामध्ये पास व्हायले फक्त. आणि 52 हे फक्त इंग्लिशमध्ये पास व्हायले. आणि जर एकूण टोकळा गणिताचा जर टार्गेट गणिताचं जर एकूण जर संख्या काढली तर 40 आहे. म्हणजे आपलं उत्तर येईल 8. 8 ही संख्या त्याच्यातून आपल्या सर्वात पहिले 100 मधून आपण 8 वजा केले जे आणि उत्तीर्ण होते ते 92 आले. म्हणजे अशी संख्या आहे की ते 92 लोक पास व्हायले. पण आपली यात गेलो होते 100. या 100 मधून आपण 92 वजा केले तर 8 उत्तर आलं आपलं. म्हणजे इथं 8 येईल. चला मग 74 नेक्स्ट उदाहरण बघू. इथं 75 नंबर मध्ये काय दिले आपल्याला? एक प्रतल आहे, त्यात 8 बिंदू आहे. आता हे असं प्रतल आहे, त्यात 8 बिंदू आहे. हे झाले 8 बिंदू. त्यातील कोणते 3 बिंदू एकरेषीय नाही. म्हणजे असे जे एकरेषीय नाही, ध्यान ठेवा, एकरेषीय नाही पाहिजे. 3 बिंदू वेगवेगळ्या ठिकाणी एकरेषीय नाहीत. एका वेळी 2 बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे 2 बिंदू नाही, या 2 बिंदूंना काढल्या तर अशा किती रेषा काढता येईल? म्हणजे आपल्याला अशा रेषा काढायच्या आहे 2 बिंदूंना जोडणाऱ्या. तसंच आहे जसं आपलं ते हस्तांदोलनाचं उदाहरण आहे त्या प्रकारचं आहे. हस्तांदोलनामध्ये हे सूत्र वापरतात आपण, n वजा n मायनस 1/2. या सूत्रामध्ये किमती जर टाकल्या एकूण किती बिंदू आहे? 8. 8 वजा 1 भागिले 2. 8 गुणिले 7/2 2 4 7 चौक 28. यांचे जर आपण गुणाकार सोडवला तर 28 उत्तर येतं आपलं. म्हणजे 28 वेळा 28 उत्तर राहील त्याचं. अशा किती रेषा काढता येईल आपल्याला? 28 रेषा काढता येईल. हे सूत्र वापरायचं होतं आपल्याला तरी हस्तांदोलनाचं सूत्र आहे ते. हिच्यात मित्र आपल्याला 2 मित्र आहे, नीरज. एक नीरज आहे आणि एक पियुष आहे. त्याच्यात काय म्हणतात? त्यांचा जो घड्याळ आहे एका तासात या नीरजचं घड्याळ आहे 5.5 मिनिटं पुढे जातं आणि पियुषचं घड्याळ 1.5 तास आले 35 सेकंद
मागे पडतं. जर दोघांनी सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर लावले तर त्याच दिवशी रात्री 12 वाजता नीरजचे घड्याळ व पियुषच्या घड्याळ यांच्या घड्याळापेक्षा किती मिनिटांनी पुढे असेल. म्हणजे त्याच दिवशी 12 वाजता नीरजचे घड्याळ पियुषच्या घड्याळापेक्षा किती मिनिटे पुढे असेल. म्हणजे नीरजच्या घड्याळामध्ये किती वाजले ते टायमिंग काढणं आहे आपल्याला आणि पियुषच्या घड्याळामध्ये किती वाजले तो टायमिंग काढणं आहे. या टायमिंगमधलं अंतर किती मिनिटाचं आहे ते बघणं आहे आपल्याला. म्हणजे एकाचं घड्याळ पुढे जात आहे, एकाचं घड्याळ मागे पडत आहे. आता नीरजचं घड्याळ पुढे जातं, 24 घंट्यामध्ये किती जातं ते 5.5 मिनिटं जातात. चला आपण ते सोडू. आता सर्वात पहिले ते काय म्हणत आहे 8 वाजता 8 वाजता घड्याळ लावलं त्यांना 8 ते रात्री त्याच दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत. जर आपण दिवस लावले 8 ते 9, 9 ते 10, 10 ते 11 आणि 12 पर्यंत, हे झाले 4 घंटे. हे 4 घंटे 12 दुपारचे 12 आणि ते म्हणतात रात्रीचे 12 तडून ह्या 12 पासून ते 12 लोक ते 12 घंटे म्हणजे झाले 16 घंटे. म्हणजे जे घड्याळ चाललंय त्यांचं ते 16 घंटेच चाललंय. म्हणजे आपल्याला जे टायमिंग काढणं आहे ते 16 घंटेचं काढणं आहे. म्हणजे पियुषचं घड्याळ दर तासाला 35 सेकंद मागे पडते. म्हणजे या 16 घंटे गुन्ह्याला 35 करणं पडेल आपल्याला. एका तासाला 35 सेकंद मागे पडते ते. यांचा गुणाकार करून घेऊ. 5 × 30 आजच्याला 3, 5 × 5 6 7 8 0, 6 × 3 18 आजच्याला 1, 3 × 3 आणि 1 4 0 16 आजच्याला 1. म्हणजे याचं घड्याळ आहे 560 सेकंद मागे पडेल एवढ्या 16 घंट्यामध्ये. या झाला आता काय म्हणतात पियुष. चला आता नीरजचं काय म्हणणं आहे हे 5.5 घंटे 24 तासामध्ये पडतं त्याचं मागे. 5.5 घंट्याचे आपण पहिले आता सेकंदमध्ये उत्तर करून घेऊ. 5 घंट्याचे 5 × 60 6 × 5 = 30 हे झाले 300 आणि अर्धा मिनिट हे झाले 30 सेकंद. म्हणजे 330 सेकंद एका म्हणजे 24 घंट्यामध्ये पडतं आहे पुढे 324. म्हणून हे 330 भागिले 24 गुणिले 16 घंट्याचं आपलं उत्तर येऊन जाईल. हे 330 24 घंट्यामध्ये म्हणून आपण 24 भागलं गुणिले 16 गुणलं. आता भागाकार देऊन घेऊ. 4 × 4 = 16, 4 × 5 = 4 × 6 = 24 झालं. 6 × 1 = 6, 6 × 5 = 30 उरले 3, 6 × 5 = 30. 55 गुणिले 4 5 × 4 = 20 आजच्याला 2, 5 × 4 = 20 21 22 म्हणजे 222 सेकंद. म्हणजे ज्या 16 घंट्यामध्ये 222 सेकंद पुढे जाणार आहे याचं घड्याळ. हे मागे जात आहे घड्याळ, हे पुढे जात आहे. मागे जाणार पुढे जाणार यांचा फरक पडतोय ना. म्हणून 660 + 220 प्लस करणं पडेल आपल्याला. यांची बेरीज केली नीरजच्या घड्याळाचा सेकंद आणि पियुषच्या घड्याळाच्या सेकंद यांची बेरीज करणी पडेल आपल्याला. तेव्हा त्यांचा फरक येईल. म्हणून आपल्याला 0 8 7 हे 740 सेकंद आले. आता हे 740 सेकंद आपण 60 न बघू. 60 हे एका मिनिटाचं आपल्याला, कारण की मिनिटामध्ये उत्तर काढायचं आहे इथं. म्हणून 0 गेला 0 गेला. 6 × 1 = 6 उरला 1, 6 × 3 = 18 म्हणजे 13 मिनिटं. 13 मिनिटं आपलं उत्तर येईल. त्यांच्या याच्यात फरक किती आहे 13 मिनिटाचा. चला मित्रांनो आपण दुसरं उदाहरण बघू. आता इथं वेन आकृती दिली आपल्याला मित्रांनो. इथं काय दिले शिक्षक, लेखक, विवाहित व्यक्ती. आता शिक्षक वेगळा असतो, लेखक सुद्धा वेगळा असतो का? नाही. लेखक सुद्धा शिक्षक असू शकतो किंवा शिक्षक लेखक असू शकतो. आणि शिक्षक थोडी विवाहित व्यक्ती असू शकतो किंवा नसू शकतो. म्हणजे असू शकतो. म्हणजे वेगवेगळी दिली आली 3 जण म्हणजे येणार नाही आपण. आता एका याच्यात येतील काय हे पण येणार नाही. हे पण वेन आकृती येणार नाही. पण हे वेन आकृती बसू शकते. कारण की शिक्षक लेखक बी असू शकतो, लेखक विवाहित बी असू शकतो, विवाहित लेखक बी असू शकतो, लेखक शिक्षक बी असू शकतो. म्हणजे हे वेन आकृती एकदम परफेक्ट बसते. आपल्याला एक ऑप्शन बाद करत चालणं आहे. हे ऑप्शन 1 नंबरवर परफेक्ट बसते शिक्षक, लेखक, विवाहित.
हे दोघे ऑप्शन बसत नाही. आता शिक्षकाला लगन शिंगा, शिक्षकाला लगन बी व्हायला येईल, किंवा शिक्षक या लेखक सुद्धा असतात. आपण आपल्या जीवनामध्ये बघतो बरेचसे लेखक हे शिक्षक आहे आणि त्यांना विवाह करेल बी आहे. म्हणजे हे बिन आकृती एकदम बसते परफेक्ट. चला मित्र हे बघून घ्या. इथं आपल्याला हे बुद्धिमत्तेवर प्रश्न दिले आणि एबीसीडीवर दिले. एला 1 मानलं, बीला 2 मानलं, सीला 3 मानलं, झेडला 26. म्हणजे हे एबीसीडी आणि त्यांचे क्रमांक दिले आपल्याला 1 ते 26 पर्यंतचे. आता हे नाव दिले, हे नाव कसं येईन बुवा. आता जी 7 नंबरले 7 नंबरले 7 नंबरले 7 नंबरले, ओ 15 नंबरले 15 15 15 15, डी 4ले 4 4 4. आता इथं 6 आहे, गेलं ऑप्शन, हे कटलं. आता डी झाला. एफ 6 नंबरले 6 6 6. आता ए 1 नंबरले, आता इथं 1 आहे फक्त, म्हणजे हे बरोबर आहे आपलं. इथं 1 नाही, 1 गेलं. इथं बी 1 नाही गेलं. म्हणजे एबीसीडी न लिहता आपण डायरेक्ट याच्यातून ऑप्शन करून जाऊ शकतो. ऑप्शन होऊन पाहून सांग, एकदम सोपं होते. चला मित्र आता पुढचा प्रश्न बघू. या प्रश्न आपल्याला 2 घटना दिले. खालील ए आणि 2 या 2 घटना दिलेल्या आहेत. दोन्ही घटना काळजीपूर्वक वाचून त्यांच्यातील संबंधाचे स्वरूप ठरवा. 1 व 2 मध्ये दिलेली माहिती सत्य असे गृहीत धरून अचूक उत्तर निश्चित करा. म्हणजे माहिती दिली आपल्याला ते सत्य आहे आणि त्यांच्यावर हे काय परिणाम होतोय ते पाहणं. आता इथं काय, श्रीहरी आगीत मारले गेले. श्रीहरी आगीत मारले गेले. इथं दिलं नाही कशात मारले गेले, फक्त आगीत मारले गेले. कंपनीमध्ये आग लागली, म्हणजे कंपनीमध्ये आग लागली आणि तो आगीत मारला गेला, असं काही दिलं नाही आपल्याला की श्रीहरी या कंपनीत काम करत होता. म्हणजे दोघी स्टेटमेंट अलग अलग आहे. आता इथं काय म्हणतो, ए हा परिणाम आहे, ए हा परिणाम आहे, बी हे त्याचे प्रमुख कारण आहे. हा बरोबर आहे, कंपनीमध्ये आग लागली आणि तो मारला गेला, हे बरोबर असू शकतं. पण नाही, असं थोडी की या कंपनीमध्ये श्रीहरी काम करत होता असं दिलं का आपल्याला 2 नंबर स्टेटमेंटमध्ये? नाही, त्याच्यामुळे हे येतच नाही. 2 या परिणाम आहे, ए त्याचे एक प्रमुख कारण आहे, हे पण येणार नाही. कारण की तेच दिलं ना आपल्याला. यांचा दोघीचा स्टेटमेंटचा काही संबंध नाही. आगीत मारला गेला असं नाही की आगीत मारला गेला कंपनीमध्ये जर असतं स्टेटमेंट तर हे दोघीचं एकमेकाचे कारण असते की बाबा कंपनीमध्ये आग लागली आणि त्यात श्रीहरी मारला गेला, असं दिलं नाही आपल्याला काहीच. ह्या वाक्यामध्ये आपल्याला काय पाहिजे होतं, श्रीहरी आगीत मारला गेला कंपनीमध्ये, असं जर असतं तर हे स्टेटमेंट बरोबर झाले असते. म्हणून याचं पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही बरोबर नाही. कारण की एकमेकाचं परिणाम बी नाही, कारण बी नाही. यांचे वेगवेगळे उदाहरण हे म्हणजे यांचं एकमेकाशी जुळतच नाही काही. म्हणून चला आपण आता पुढचा प्रश्न बघू. आता 80व्या नंबरचा प्रश्न म्हणून दिले आपल्याला. या संख्या दिले, यात विसंगत संख्या कोणत्या आहे. जर आपण नीट जर बघितलं या संख्याने का मित्रांनो सर्वांना घनमूळ आहे, घनमूळ. आता तुम्ही मला सांगा की परीक्षामध्ये एवढ्या संख्याचे घनमूळ कसे काय ओळखायचे, तर मी तुम्हाला एकदम सोपी ट्रिक सांगतो. 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन 125, 6चा घन 216, 7चा 343, 1चा 2चा 3चा 4चा 5चा 6चा 7चा 8चा 729, 512, 512, 729, 9चा हे असे झाले घन. आता मागच्या ज्या एकच स्थानी 1 आहे, 8 आहे, 7 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 3 आहे, 2 आहे, 9 आहे, ज्या बी संख्या मागे या संख्या दिसतील तुम्हाला ते घनमूळ आहे. आता इथं 343 आहे, हे पहा 343, ह्या सुद्धा घन आहे. म्हणजे इथं 3 आहे, इथं 4 आहे, 64, 324, ह्या 324 ह्या घन आहे नाही, आपल्याला माहिती आहे. ह्या वर्ग आहे, कोणाचा वर्ग आहे ते तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये. आता 64 घन आहे 8चा. आता इथं 5 आहे, इथं पाहता का हे पहा 5, ह्या बी एका कोणाचा तरी संख्येचा घन आहे. इथं 8 आहे, ह्या पण याचा घन आहे. म्हणजे इथं आपल्याला अशी संख्या दिली होती त्यांना कितीच्या मागे एकच स्थानिक 4 आहे, पण हे वर्ग हे घनसंख्या नाही आहे. हे वर्ग आहे आपल्याला सुद्धा माहिती नाही. 18चा किती वर्ग वाटते. म्हणून आपलं हे 3 नंबरचं उत्तर हे सर्व घनसंख्या आहे, हे घननी या वर्ग आहे. चला मित्र आपण 81 नंबरचा प्रश्न बघू. इथं आपल्याला 3 गाड्या नीरज एकूण
एक एकूण 60 किमी अंतरापैकी पहिले 20 किमी अंतर ताशी 10 किमी वेगाने पार पाडले. पुढील 20 किमी अंतर तो ताशी 12 व राहिलेले 20 किमी अंतर ताशी 15. म्हणजे तो काय आहे, एकूण 60 किमी अंतर आहे त्याचं. हे 20 किमी अंतर तो 10 ताशी 10 न, हे 20 किमी अंतर तो 12 ताशी 12 म्हणजे एका तासाला 12 किलोमीटर चालतो. हे 20 किमी अंतर तो एका तासाला 15 म्हणजे तो हे 60 किमी अंतर. आणि आपल्याला प्रश्न काय काढायचा आहे, तर या संपूर्ण 60 किमी अंतराच्या प्रवासातील सरासरी वेग म्हणजे जे पुरं जे 60 किमी अंतर तो गेला त्याचा आपल्याला सरासरी वेग काढायचा आहे. म्हणजे ती जी सरासरी करायची आपल्याला. तर चला उदाहरण आता सूत्र आहे त्याचं 3 गुणिला x गुणिला y गुणिला z. हे मान्य पडेल आपल्याला, हे x या y या z आणि खाली देण्यामुळे आपल्याला x गुणिला y प्लस y गुणिला z प्लस z गुणिला x हे झालं सूत्र. या सूत्रामध्ये किंमता टाकायच्या. आणखीन ते आपल्याला आता हे 3 गाड्या दिले, 3 वेग दिले म्हणून आपण हे 3 घेतले आडी आणि हे 3 संख्या घेतल्याने असं बेरीज केली. आता जर 2 वेग दिले आपल्याला तर हे दोन वेगाचं सूत्र असं आहे. हे सूत्र ध्यानात ठेवायचे, x प्लस y. हे झाले 2 वेग, हे 3 वेग. आता सूत्र आपण सोडून घेऊ. 3 गुणिला 10 गुणिला 12 गुणिला 15. आता यांचा एक्स आणि वायचा गुणाकार करून घेऊ. 12 10 120 120 प्लस यांचा गुणाकार करून घेऊ या वाय झेडचा. 15 दुनी 30 अच्छाला 3 15 1 15 16 17 18 180 प्लस आता 15 गुणिला 10 150. यांची बेरीज करा. 80 20 100 300 400 450 हे झालं. आता यांची बेरीज झाली 450. आता भागून घेऊ आपण. 0 गेला 0 गेला 15 1 15 15 ते 45 3 गेला या 3 गेला उरले 12 म्हणजे आपलं उत्तर आलं 12. म्हणजे 1 नंबरचा पर्याय बरोबर आला. याचा सरासरी वेग आहे 12. या सूत्र काढायचं. जर तुम्हाला सूत्र जर नाही आठवलं तर तुम्ही उदाहरण का 16 हे 20 किलोमीटर जातो 10 म्हणजे तास आला 10 तर या 20 ने भागला तुम्ही 10 तर 2 तास येतात उत्तर. तसं पुढच्या 20 तो काय म्हणतो 12 तासी. आता 1 तास गेला त्याचा. ओके, राहिले 8 मीटर. आता तो एका तासामध्ये 1000 मीटर जातोय तर 800 मीटर आहे. तसंच पुढे हे 20 भागेला किती आहे 15. त्यातले 15 कापतो तो एका तासामध्ये म्हणजे एका तासामध्ये उरले किती 5. हे 5 तो 20 मिनिटामध्ये कापीन. कसं, जर 15 तो 60 मिनिटामध्ये कापतोय हे 15 मीटर. हे 15चे 5 भाग केले म्हणजे 20 मिनिटात कापतोय तो. म्हणजे 5 सुद्धा तो 20 मिनिटामध्ये कापीन. तसंच आता हे जो 12 आहे की नाही 12 हे 60 मिनिटामध्ये कापतोय तो 12 म्हणजे 20 मिनिटामध्ये तो 4 कापतोय. आपलं उरलं किती 8. हे 8 तो 40 मिनिटामध्ये कापेल 40 मिनिटामध्ये. आता हे एकूण आलं आपलं 60. हे 2 तास, हे 1 तास 40 मिनिटं, हे 1 तास 20 मिनिटं किती झाले. हे 20 आणि 20 40 हे झाले 60. हे 2 आणि हे 2 4 आणि 5 म्हणजे 5 तासानं आपल्याला भागणं पडेल. सरासरी काढण्याची 5 आणि इथं 12 जर भाग कधी गेला आपण म्हणून असं होईल आपलं उत्तर येतं. दुसऱ्याच टाईपनं तुम्हाला जर हे सूत्र नाही आठवलं तर हे असं सुद्धा काढता येतं आपल्याला. चला मित्रांनो, आता पुढचं उदाहरण बघू आपण. पुढचं काय दिलं आपल्याला, नेहा एक काम 6 दिवसात पूर्ण करते आणि रेखा तेच काम 18 दिवसात पूर्ण करते. आता नेहा 8 दिवसात, नेहा हे 6 दिवसात पूर्ण करते व रेखा 18 दिवसात पूर्ण करते. आता यांचं आपल्याला लसावी काढला पडेल. लसावी तुम्हाला शिकेल नसेल तर आपल्याला लसावीच्या टॉपिकमध्ये मी सांगेल लसावी कसं काढता. आता इथं 18 घ्यायची म्हणजे लसावी यांचा दोघीचा किंवा या दोघी संख्यानं भाग जाणारी संख्या घ्यायची. लसावी किंवा दोघी संख्यानं भाग जाणारी संख्या घ्यायची. आता या 6 आणि 18 भाग जातो, 18 बी भाग जातो. 6 3 18
नेहा आणि 18 आहे का 18. तर त्या दोघांनी एकत्र काम केले तर त्यांचे ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागेल. म्हणजे एकूण काम किती 18 घेतलं आपण. नेहा एवढं 18 काम हे 6 दिवसात करते आणि रेखा हे 18 काम 18 दिवसात करते. म्हणजे एका दिवसात एकच काम करते, एका दिवसात हे 3 काम करते. एकूण किती झाले 4 काम. गेले भागेला 4, 18ले 4 न भागायचं एकूण कामानं या दोघीच्या. 4 1 4, 4 चौक 16, उरले 2, 2 घेतला 0 इथं त्याला पॉईंट, 4 5 20. म्हणजे हे उत्तर येईल आपलं 4.5. या टॉपिक तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीत आहे किंवा आपण असं बी करू शकतो 1/6 प्लस 1/18. एकूण काम काढणार आपल्याला दोघीचं. आता इथं 3 न 1 पडेल कारण की छेद समान नाही आपल्याला. यांची बेरीज जर केली 18 येईल, इथं 18 येतील, नाही इथं वरती 3 येतील कारण की इथं बी 3 न 1 पडेल. 3 प्लस 1 हे 4 भागेला 18, 4/18. तर हे 18 भागेला 4 करणं पडेल. तर तेच उत्तर येईल आपलं 4/5. चला मित्रांनो 83 नंबरचा उदाहरण बघू. आता आपल्याला दिले इथं 2 रकमा दिले. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 1800 व 1890 आहे. तर ती रक्कम जशी किती व्याजदराने ठेवली होती. आता हिच्यात गेले 1800, हे झाली सरळ व्याजाची रक्कम, ही झाली चक्रवाढ व्याजाची रक्कम. हिच्यात फरक किती जाईल 90चा. म्हणजे हे 2 वर्षाचं व्याज आहे, तर एका वर्षाचं व्याज काय येईल रे 1800 भागेला 2, 900. हे झालं एका वर्षाचं सरळ व्याज. आणखी दुसऱ्या वर्षाचं सरळ व्याज, हे झालं सरळ व्याज 1800. आता आपण चक्रव्याज काढताना काय म्हणतो, एक रक्कम आहे त्या रक्कमेवर आपण पहिल्या वर्षी सरळ व्याजच काढतो ना, जे पर्सेंट असले ते 900. या 900 त्यानं 90 गेले, म्हणजे एक शून्य जर कुणाला 10%, म्हणजे 900 10% गेले, म्हणजे जो व्याजाचा दर आहे आपला 10% येईल त्याचं उत्तर. ते कसं ह्या असं काढलं आपण 90चा फरक आहे ना तो, हे 90 म्हणजे 10% झाले या 900चे. हे तुम्हाला समजेल हे तुम्हाला मी आता काहून समजून सांगत नाही आहे, याला लय टाइम लागतो त्या गोष्टी समजायला, कारण की तुम्हाला समजलं बी पाहिजे ते. चला मित्र आपण पुढचं उदाहरण बघू. इथं आपलं खालील पर्याय उतरत्या क्रमाने लिहा. आता इथं पर्याय दिले आपल्याला. हिच्यात काय आहे 5/8, 9/13, 11/17. यांचं डायरेक्ट भाग देऊन संख्यावर किमता काढायच्या, त्या किमता उतरत्या क्रमाने लावायच्या. जर तसं लावलं तर त्याचं उत्तर येतं 3 क्रमांकच, कारण की हे संख्या मोठी आहे, त्याच्यानंतर ही संख्या आहे, त्यानंतर ही संख्या आहे. म्हणून डायरेक्ट असं 9/13 डायरेक्ट भाग द्यायचा. भाग दिला तर उत्तर येतं. हे तुम्ही आता स्वतः काढा आणि कमेंटमध्ये द्या उत्तर किती नंबरचं बरोबर आहे का. चला मग पुढचं उदाहरण बघू. हे एकदम सोपं आहे. आता एकदम परफेक्टली सांगतो मी तुम्हाला. बागेचे शुल्क 35% कमी केल्यामुळे येणाऱ्या प्रवाहाची संख्या 40% वाढली, तर त्या प्रवेश शुल्कामुळे उत्पन्नात होणारा बदल सांगा. आता बागेचं शुल्क हे 100 रुपये होतं पहिले आपलं, आणि आपल्या बागेत किती लोक येत होते रे 10 लोक. म्हणजे आपलं उत्पन्न किती होतं 100 गुणिले 10 1000 रुपये. हे पहिलं उत्पन्न होतं आपलं. बागेचं शुल्क हे होतं आणि लोक एवढे होते. त्याचं काय म्हणणं आहे, बागेचं शुल्क 35% कमी केलं, म्हणजे या 100 जे आपण 35% कमी केले, म्हणजे या 100 मधून 35 गेले, उरले किती 65. तर आता 65 गुणिले 10 लोक व्यक्ती येत आहे आपल्या ह्याच्यात, म्हणजे आपलं उत्पन्न एवढं झालं बा 650 झालं. या 1000 मधून 650 आपण 35%. पण तो काय म्हणतो प्रवासी संख्या 40% वाढली, म्हणजे हे लोक 10 येत होते त्याचे 40% वाढले. म्हणजे एक शून्य जर कुणाला एक या 10% येतो, तर 40% हे 4 लोक, म्हणजे 10चे 14 लोक होते आपले. कोणच्या किंमतनं 65. म्हणजे 14 गुणिले 65 करणं पडेल आपल्याला. 14×5 = 75, 5 अच्छाला 7, 14×5 = 75 होता. 14 × 14 = 8, 14 × 42 = 56, 14×5 = 70, 14×5 = 70, 0 अच्छाला 7, 14×5 = 7, 14 × 7 = 84, 84 हे 7, 84 7
91 म्हणजे 910 आपले पैसे येत आहे. म्हणजे जे पहिले आपले 100 रुपयानं आपण तिकीट ठेवलं होतं आणि तेव्हा 10 व्यक्ती येत होते, पण आपण 65 रुपये तिकीट ठेवलं म्हणजे 35% कमी केलं शुल्क, तर आपली संख्या आहे ते 10 व्यक्तीचे 14 व्यक्ती यायला लागले. म्हणजे 910 आपलं इन्कम झालं. म्हणजे आपल्याला टोटाला जे 1000 रुपये येत होते आपल्याला पहिले ते 910 येत आहे. म्हणजे आपल्याला तोटा किती झाला रे? 90 रुपयाचा तोटा झाला. मग याच्यात काय दिले आपल्याला? 9% दिले, 9% वाढला आहे, 60% कमी झाला आहे. आता हे 1000 रुपयाचे आपण टक्केवारी काढू. हे 90 किती आहे? हे झाले 100, हे झाले 10%. 1 उडाला, हे झाले 10 म्हणजे 9%, हे झाले 1%. आता हे 90 रुपये भागेला 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, उरले 9. म्हणजे 9% आपल्याला हे काय झाला आहे? कमी झाला आहे. 9% कमी झाला. काय झाला? आपला उत्पन्नात बदल, तोटा झाला 9% आपल्याला. याचं उत्तर आहे. चला मित्रांनो, तुम्हाला जर उदाहरणं आवडली असतील, एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचा आणि शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आवडला असेल तर.